अभिजित दिपकेंच्या सूचनांचं स्वागत आहे असं दादा भुसेंनी म्हटलेलं आहे। शाळांमधील त्रुटी शिक्षण विभाग मान्य करतो। राज्यभर शिक्षणाचा दर्जा उंचावण्याचं काम सुरू आहे। दिपकेंनी भुसेंच्या राजीनाम्याची मागणी केलेली होती। सोबतच दिपकेंनी ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या मान्य करू आणि त्यांचं स्वागतच आहे असं देखील दादा भुसे यांनी म्हटलेलं आहे। पत्रे अजून पण शाळांवर ते पत्र गळतायत, मुलांना बसायला बेंच नाहीये। तर 10 वर्षात तुम्हाला तेही जमलं नसेल तर मग तुम्ही केलं काय? यांनी शिक्षण मंत्री पदावर राहिला पाहिजे की नाही दादा भुसेंनी? शाळेची अवस्था बघून तर मला नाही वाटत आहे, अजिबात नाही। राजीनामा दिला पाहिजे, दिलाच पाहिजे, कारण की शाळांची अवस्था बघून तर मला नाही वाटत आहे की शिक्षण मंत्री कोणी असलं पाहिजे। आणि जर त्यांना शिक्षण मंत्री बनायचं असेल, बनून राहायचं असेल, स्वतःच्या मुलांना उद्यापासून सरकारी शाळेत पाठवा। त्या अवस्थेत तुमच्या स्वतःच्या मुलांना शिकू द्या। त्यांनाच नाही, जितकेही आमदार आहेत कोणत्याही पक्षाचे असू द्या, स्वतःच्या मुलांना तुम्ही सरकारी शाळेत पाठवा, शिकायला पाठवा। तेव्हा तुम्हाला कळेल का गरजेचं आहे सरकारी शाळा नीट करणं। जंतर मंतर सारखं आंदोलन यांच्या राजीनाम्यासाठी पण करावं लागेल का? गावागावात होईल, गावागावात जंतर मंतर बनेल जर यांनी सरकारी शाळा नीट नाही केल्या तर। जी दिपके ज्या शाळेमध्ये काही ठिकाणी अव्यवस्था आहेत त्याच्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे, अशा प्रकारच्या ज्या काही बाबी निदर्शनास आणून देत आहेत। मला वाटतं की या सर्व गोष्टींना आम्ही त्या ठिकाणी सकारात्मक घेतो। अभिजित जे असतील किंबहुना एक सामान्य नागरिक पण असेल तर त्यांनी केलेल्या सूचनांचं निश्चितपणे विभाग त्या ठिकाणी स्वागत करतो। त्या सूचनांची प्रतिपूर्ती, त्या सुधारणा लवकरात लवकर कशा करता येतील त्या दृष्टिकोनातून विभाग त्या ठिकाणी निश्चितपणे काम करतो आहे।